नमस्कार. आजच्या या विशेष सत्रात सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खऱ्या अर्थानं तुमच्या करिअरला एक नवी दिशा देऊ शकतो. आपला आजचा मुख्य विषय आहे संपूर्ण प्रवेश प्रक्रिया 2026 ITI किनवटसाठी. येणाऱ्या ऑगस्ट 2026 सत्रासाठी शासकीय ITI किनवटमध्ये नेमक्या काय जबरदस्त संधी आहेत आणि तिथे ॲडमिशन मिळवण्याची सोपी अचूक पद्धत काय आहे, हे सगळं आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर सुरू करूया. 10वीची परीक्षा झाली की प्रत्येकाच्या मनात एकच मोठा प्रश्न असतो, आता पुढे काय? आजच्या या स्पर्धेच्या जगात फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसं नाहीये, बरोबर? आपल्याला हवं असतं एक खात्रीशीर आणि सुरक्षित करिअर. आणि म्हणूनच तांत्रिक शिक्षण आणि प्रत्यक्ष कौशल्य म्हणजेच स्किल्स शिकणं हा थेट रोजगाराकडे नेणारा एक अत्यंत सुरक्षित मार्ग ठरतो. हाच मार्ग तरुणांना खऱ्या अर्थानं स्वतःच्या पायावर उभं करतो. आणि याच तांत्रिक शिक्षणासाठी एक अगदी परफेक्ट ठिकाण म्हणजे हुतात्मा गोंडराजे शंकर शाह रघुनाथ शाह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, म्हणजेच आपलं शासकीय ITI किनवट, जिल्हा नांदेड. ही फक्त एक संस्था नाहीये, तर तांत्रिक करिअरचं स्वप्न पूर्ण करणारं एक भक्कम व्यासपीठ आहे. इथलं दर्जेदार ट्रेनिंग विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा अगदी पक्का पाया रचतं. चला तर मग आजच्या सत्राची रूपरेषा पटापट पाहून घेऊया. आपण पाहणार आहोत 1. ITI किनवटमधील सुवर्णसंधी. 2. उपलब्ध ट्रेड्स आणि जागा. 3. प्रवेशाचे फायदे. 4. प्रवेशाचे प्रत्यक्ष टप्पे. 5. काही महत्त्वाचे नियम आणि फी. आणि शेवटी पुढील टप्पे व संपर्क. सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, ITI किनवट एक सुवर्णसंधी. आता पाहूया आपला दुसरा भाग. आगामी शैक्षणिक वर्षासाठी इथे नेमके कोणते कोर्सेस आणि किती जागा उपलब्ध आहेत? इथे एकूण 8 भन्नाट ट्रेड्स उपलब्ध आहेत. इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक मोटर व्हेकल, फिटर आणि वायरमन हे 2 वर्षांचे भारी कोर्सेस आहेत. तर मेकॅनिक डिझेल, कोपा म्हणजेच कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, वेल्डर आणि ड्रेसमेकिंग हे 1 वर्षाचे अतिशय उपयुक्त कोर्सेस आहेत. आता यातली सगळ्यात भारी गोष्ट सांगतो, जे विद्यार्थी 10वी पास आहेत त्यांच्यासाठी तर संधी आहेच, पण जे दुर्दैवाने 10वीत नापास झालेत त्यांच्यासाठीही वायरमन, वेल्डर आणि ड्रेसमेकिंगसारखे उत्तम पर्याय खुले आहेत. म्हणजे काय? एका अपयशामुळे शिक्षणाचे दरवाजे अजिबात बंद होत नाहीत. पुढे वळूया तिसऱ्या भागाकडे, प्रवेशाचे फायदे आणि वैशिष्ट्ये. शासकीय ITI किनवटमध्ये ॲडमिशन घेण्याचे फायदे ऐकाल तर थक्क व्हाल. सगळ्यात पहिलं म्हणजे प्रवेशासाठी राज्य, जिल्हा किंवा तालुक्याचं कोणतंच बंधन नाही, कोणीही अर्ज करू शकतं. दुसरी कमाल गोष्ट म्हणजे आर्थिक मदत. तब्बल 50% प्रशिक्षणार्थींना दरमहा ₹500 विद्यावेतन म्हणजेच स्टायपेंड मिळतो. अट फक्त एवढीच की कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असावं. कोर्स पूर्ण झाल्यावर ₹600 शैक्षणिक शुल्कसुद्धा रिफंड होतं. शिवाय वेळोवेळी तज्ज्ञांची लेक्चर्स आणि कोर्स संपताच थेट नामांकित कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू, म्हणजेच शिक्षण पूर्ण होताच नोकरीची थेट संधी. आहे की नाही भारी? चला आता बघूयात चौथा भाग, प्रवेशाचे आवश्यक टप्पे. ही प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी चालते ते समजून घेऊया. पहिला टप्पा 21 मे 2026 पासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होईल. दुसरा टप्पा, अर्ज भरला की जवळच्या कोणत्याही ITIमध्ये जाऊन कागदपत्रांची पडताळणी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेणं अगदी मस्ट आहे. आणि तिसरा टप्पा, आपला आवडता ट्रेड निवडण्यासाठीचा ऑप्शन फॉर्म 1 जून 2026 पासून सुरू होईल. या तारखा अगदी कॅलेंडरवर मार्क करून ठेवा. आणि हो, एक अतिशय महत्त्वाची टिप, तुमचं ॲडमिशन अकाउंट बनल्यावर त्याचा पासवर्ड अगदी सिक्रेट ठेवायचा आहे. तो कुणालाही सांगायचा नाही. चुकून विसरलात तर टेन्शन नाही, पोर्टलवर तो रिसेट करण्याची सुरक्षित सोय दिलेली आहेच. आता भाग 5, काही महत्त्वाचे नियम आणि फी. ऑनलाईन ॲप्लिकेशन कन्फर्म करण्यासाठी जी फी भरावी लागते ती अगदी नाममात्र आहे. राखीव प्रवर्गासाठी म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीसाठी फक्त ₹100, अराखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी ₹150 आणि जर उमेदवार महाराष्ट्राबाहेरचा असेल तर त्यांच्यासाठी ₹300 फी आहे. ही सगळी प्रोसेस ऑनलाईनच करायची असते. आता हा 11वा नियम जरा लक्ष देऊ नये का? उमेदवाराने फक्त एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास सर्व अर्ज रद्द होतील. बऱ्याच जणांना वाटतं की 2-3 अर्ज टाकले म्हणजे नंबर लागण्याचे चान्सेस वाढतील, पण तसं अजिबात नाहीये. असा प्रयत्न केला तर थेट ॲडमिशन प्रक्रियेच्या बाहेर पडावं लागेल. त्यामुळे अत्यंत विचारपूर्वक फक्त आणि फक्त एकच अर्ज भरायचा आहे. क्लिअर? शेवटचा आणि 6वा भाग, पुढील टप्पे आणि संपर्क.
समजा तुमचा नंबर लागला. मग पुढे काय? सोपं आहे. अकाउंटमध्ये लॉग इन करून तुमचं अलॉटमेंट लेटर डाउनलोड करा. ॲडमिशन पक्की करण्यासाठी आपली सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्यांच्या साक्षांकित म्हणजेच सेल्फ अटेस्टेड झेरॉक्सचा एक पूर्ण सेट सोबत ठेवा. शिवाय 2 लेटेस्ट पासपोर्ट साईज कलर फोटो लागतीलच. आणि हो, दिलेल्या वेळेत फीस सोबत घेऊन अलॉट झालेल्या ITIमध्ये हजर राहायचंय. उशीर झाला तर ॲडमिशन जाऊ शकते बरं का. हे सगळं करण्यासाठी अधिकृत वेबसाईट कोणती? तर ती आहे admission.dvet.gov.in. याच पोर्टलवर सगळी प्रोसेस होईल. आणि जर फॉर्म भरताना काहीही अडचण आली, काही डाऊट्स असतील, तर ITI किनवटचे घटनिदर्शक श्री NS देशपांडे सरांना तुम्ही थेट 70 58 90 17 88 या नंबरवर कॉल करू शकता. तर मग जाता जाता एक विचार करूया. स्वतःच्या पायावर उभं राहून एका सुरक्षित आणि कुशल भविष्याकडे पाऊल टाकण्याची हीच ती योग्य वेळ नाहीये का? नक्कीच आहे. तांत्रिक शिक्षण हा खऱ्या अर्थाने प्रगतीचा राजमार्ग आहे. त्यामुळे जास्त विचार न करता आजच प्रवेश पोर्टलला भेट द्या आणि संपूर्ण प्रवेश प्रक्रिया 2026 ITI किनवटसाठी या सुवर्ण संधीचा नक्की फायदा घ्या. आजच्या या सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी ऑल द बेस्ट.